मित्रांनो सुरुवात रोटर मारायची या तोट्याची सिस्टीम केली सक्सेसच म्हणायला लागेल. जागा देते इसके भाई के पास. चला पटापट आवरा. हॅलो मित्रांनो. तर राम राम मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेत आणि आज आपल्याला जायचंय आपल्या मामाच्या गावी रोटरनी वाफे पाडायला, नाही का. आणि तुझा फोन आला होता आता सकाळी का रोपाटा पण रोटर करायचं असं साधं, तो पत्रा पण न्यायला लागेल. आपली पिकअप माणसं घेऊन जाणारच आहे, त्याच्यात तो पत्रा पण ठेवून देऊ, नाही का. साधा पत्रा आणि स्प्रिंगा दोन गोष्टी लागत आहे. स्प्रिंगा इथं चाळीत कुठेतरी असतील, तर आधी पिकअप तुम्हाला दाखव. पिकअप मध्ये आपण 2 नवीन मॉडिफिकेशन केलेत. या बा, पहिले तर हा ईगल लय दिवसापासून भेटत नव्हता मला, नाही का, पण कसा तरी भेटला. आणि दुसरं हे इंडिकेटर कॅप हे पाहू शकतो. 2 गोष्टी आणल्या, लई जास्त पण काही मॉडिफिकेशन नाही केलं. बाकी आता काम असं आहे, हे बघा एवढं असं गुरा आहे. तर माणसं आणायचे तर थोडंफार झाडून घेऊ, नाही का. भत्ता लावायचा का नाही पप्पांना विचारून घेऊ, नाही तर लावून देऊ. तर मित्रांनो हे पाहू शकते, पत्रा तर टाकला, तर स्प्रिंग आपण ठेवून देऊ. भत्ता पण बसवला, यालाच लई टाइम लागला बसवायला. रस्सीनं बांधायला लागले 2 बाजू, कारण की असं थोडं फाकलंय, नाही का. आता एकदम क्लिअर झालं भत्ता लावलं मग. तर मित्रांनो 9:30 वाजले आणि जेवण वगैरे झालंय. आता आपण आपल्या कामाला निघूया. काल रोप व्हायला नागर जोडेल होता, सोडून घेऊ, परत रोटर जोडू आणि निघू. तर मित्रांनो 9:15 वाजले आणि रोटर वगैरे जोडले आणि आपण आता करू इथून प्रस्थान. चला, हे रोटर उठाया. चले हम लॉक लावून घेऊ. कसं कमी पडणार नाही एवढं आहे, तरी काहीच एक गडबड झाली का. गडबड म्हणजे स्टँड तसंच आणलंय आपण, ते स्टँड थोडं टाईट करून घेऊ. थोडं ढिल्लच लावलं होतं, नट नको पडून जायला, अक्षरच नाही राहिलं सर. हे लागलो आपण हायवेला, नाशिक पुणे हायवे. हा आता लय बोर होणार आहे काही नाही, कारण की हे पळत नाही अजिबात. मोकार हवं झालं ते 25 ची टॉप स्पीड आहे बाईची. तर मित्रांनो थोडं पंपाकडं रस्ता चूक भूल झाली होती, त्याच्यामुळे परत असं फिरून रिटर्न पंपावर आलोय, नाही का. या बाजूला रस्ताच नव्हता यायला, त्याच्यामुळे. तर मित्रांनो डिझेल वगैरे टाकलं, आता निघालोय आपण. घरी काय 5 मिनिटाचा रस्ता आहे. इकडून हायवेला लागू आणि चिव मग. हॉर्न वाजत नाही बा आपलं. नाही, स्टिअरिंगचं काम करायचंय, मीटरचं काम करायचंय, मोटर काम करायचं. आपण एंटर झालोय चेडी मध्ये. चेडी मधून आपल्याला जायचंय बेलत गावाला, की आपल्या मामाचं गाव आहे. इथून आपल्याला इकडं टर्न मारायचं आहे. हा पत्राले आपटतो बरं का, त्याला स्प्रिंगा नाही ना, साधा एवढा नाही आपटतो. पण आपल्याला ऐसा एंटर होणे का. आलो आपण, एंटर झालोच आहे मामाच्या गावी. हे आहे वालदेवी नदी, त्याचा पूल. आता इथून 200-300 मीटर मामाचं घर. थोडा खराबच रस्ता आहे, हवा जायला लागेल. मित्रांनो ट्रॅक्टर घरी लावला मामाच्या, इकडं आलो. कांद्याला खत मारायचं काम चालू आहे. इथं तोट्या बिट्या टाकले फुल त्या वर्षी, नाही का. कांदे पाहू शकते. तर मित्रांनो 11:15 वाजले आणि आपलं ट्रॅक्टर पाहू शकते. आणि इतक्यात पप्पा पिकअप घेऊन आले होते, तर पत्रा वगैरे त्यांनी इथं ठेवून दिला. आता त्या बाजूनं माणसं पण घेऊन जातील, माणसं इथूनच न्यायची ना आपल्याला, त्याच्यामुळे पिकअप येणार होती. तर पत्रा आणला. मामाचं थोडं काम चालू आहे, ते झालं आपण वाफे पाडायला जाऊ. मित्रांनो आलोय मामाच्या कांद्याच्या वावरात. मामाचं ट्रॅक्टर फानावर खताच्या गोण्या आणलं होते, खत मारायचं काम चालू पाहू शकते मामाचं. आणि या तोट्याची सिस्टीम केली या वर्षी पहिल्यांदी.
हे वाफे आपणच पाडेल बरं का स्वतः आपण. तेव्हा काय सगळं काय गडबडीत त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही काढता आला. बोनी आजच होईल दिसते आहे का सक्सेस मग. सक्सेसच म्हणायला लागेल. अहो खत पांगवेल नाही काय नाही एवढं रोटर करायचं आता पत्र जोडून देतो ना. रोटर काय आम्ही पाहिजे जोडून देतो ना म्हणजे परत उच्च्या पात्या होतील ते. परत आम्ही जोडतो ना भाऊ. चला मग मला मग करा चला लवकर कामधंदे पाहू द्या मला पण. हा दिवसभर कॉलेज नाही बाबा पण घरी कामधंदे पाहायला. पत्रा लावायला पहिले पत्रा बदलायचं म्हणते. ठीक आहे आता बघू हे तुम्हाला आवाज दाखवतो. हा भाई चढ आहे ना. साधा स्टेरिंग या ट्रॅक्टरने एक वेळेस या अंगठ्याचं काम करेल होतं आपल्या. पलटी मारित होतो आणि बार झटका बसला होता. रिटर्न फेकली होती स्टेरिंग भाई साहेब. तेव्हापासून लय जपून चालवतो आपण. म्हणतो पॉवर स्टेरिंग करून घ्या पॉवर स्टेरिंग करून घ्या पण नाही ऐकलं. काय करा जागा देते इसके भाई के पास. हा हा आता पत्रा खोलायचं ना त्यात. चला पटापट आवरा. स्प्रिंगा बसवायला हा कुठं कुठून रस्ता पप्पा माझ्या इकडून जाऊ. चला आता रोटर मारायचे साधं मारून घेऊ नाही का. चलो भाई चलो 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 सब ओके. पानी बीनी डाल दिए क्या स्टैंड निकालना पड़ेगा. चलिए मित्रांनो सुरुवात रोटर मारायला. रोपाट्याचा वावर आहे. तर मित्रांनो 12:30 वाजले आणि वावर फायनल झाले. 8 तास राहिले नाही का. तेच काढू राहिलो आता. 8 तास म्हणजे तिकडचे झाले इकडचंच राहिले. पण असंच शिव साक्यांमुळं झालेले डोक्याला चालवायला लागत. झालंय ओके. आता निघू आता आपण. लय टाइम झालाय. तर मित्रांनो 1 वाजलाय आणि आपण परत चाललोय मामाच्या कांद्यांकडे. कारण तिकडे नाही का इकडची वाफे झालीत भरून. आता इकडे सुरुवात केली तोट्या हे पाहू शकते. चले पैपाणी साठले होते आपला घेऊन जाऊ. विषय असा आहे प्लॅन मध्ये थोडा बदल आहे. फानाने पाडायचंय. इथे एकाचा फन आहे त्याने वाफे पाडायचे. ते तर अजून सरकू राहिले पाहिजे. पण काय झालं नाही. तर मित्रांनो 2:30 वाजले. प्लॅन मध्ये परत बदल झालाय. तो म्हणजे असा का परत रोटर जोडतोय आणि आता आपण निघतोय आपल्या घरी. कारण फोन बारीक होता थोडा वाफे पडली नसते. घरी रोप व्हायला कांदी लावणी चालू आहे. ट्रॅक्टर लागतोय रोप वाहण्यासाठी. तर जोडून घेऊ आणि निघू आता. तर मित्रांनो जॉईंट असा याच्यात ठेवला डिक्कीत. कारण की मला आहे ना जॉईंट पिनाचा भरोसा नव्हता वाटत. रस्त्याने पडून नको जायला जॉईंट. एक तर लय म्हणजे किमती गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे आपण असं काहीसं ठेवून दिलं. त्याला नवीन पिन आहे ना ही थोडी बारीक आहे. त्याच्यामुळे हिचा भरोसा नाही मला. तर 2:50 झाले ना आता आपण निघू. विषय असं झाला आपल्याला 10-1 गुंठ्याला कांद्याचं रोप कमी येईल. त्याच्यामुळं आपल्याला मामाचं न्यायला लागेल. आणि मामा त्याच्यामुळे कांद्याला वाफेनी पाडणे फणाने भाजीला पाडायची होती नाही. फण काय एवढा बसत नव्हता. मग आता तिकडं रोप व्हायला गरज बसू राहिली. तर चला ठीक ऑन सेट ब्रेक.
पाहू शकता चाललो एकदम. आता आपण डायरेक्ट भेटूया घरी. आलो मित्रांनो आपल्या गावात आणि मस्त एवढा क्वालिटी पाहिजे ना पंजा म्हणजे काढलंच नाही. असं पाहिजे ना तिथून हायवेला लागलं तसं काढलंच नाही पाहिजे. म्हणजे एवढा मक्कन रस्ता आहे. नवीनच व्हायला आता एक नंबर लागलो आपल्या सर्व्हिस रोडला. ते एकदम त्याच्या विरुद्ध परिस्थिती. सेकंडवर रेस पाय नाही देता येते रेस एवढे खड्डे. पण लागलो आपल्या रस्त्याला. मीटर बंद आहे यार. जरी रेस खोलेले ना अजून मी म्हणजे एवढे वापरेल नाही. तिथं हायवेला मी वापरले असं म्हणजे थोडीफार सेटिंग करून 2024 RPM पर्यंत नेलं असतं. नाही केलं तसं मनाला पटत नाही राव. मशीन लवकर कामावर येत नाही का त्याच्यामुळं. पोहोचलो मित्रांनो घरी. थोडा वेळ चालू ठेव. साला नॉन स्टॉप 1800 वर आणले मी. पुरा पंजा 1800 वर नाही का. थोडा वेळ निवांत होऊन देऊ त्याला नाही का. बस झालं चला. टर्बो इंजिन नाही एवढा वेळ ठेवायला. काकांचा फोन आला होता म्हणून रोप तर आत्ताच वाहिले. मग ठीक आहे आता काय होऊ शकते. अशी काहीशी लावणी चालू आहे. रोप पसरवायचं काम चालू आहे. तर मित्रांनो 4:30 वाजले आणि आपण रोटर सोडून नागर जोडलेला आहे. आणि इकडून ट्रॅक्टरचा थोडं फोटोशूट करावं असं वाटतंय मला. ते क्लासिक दिसतोय नाही का. फोटोज वगैरे काढून झालेत आणि जाऊ रोपाकडे. बाकी चिंच आल्या का नाही रे. आले पा आंबट चिंचा यावर्षी थोडे कमी दिसते. ठीक आहे चला. जयने भाई काय पाहतोय. जयने भाई देखो ना गाइस देखो ना. बाकी गव्हांची स्थिती बघू शकता. एवढे अशी काही वाढलेत. आपले पण एवढेच आहे. सध्या वातावरण एकदम बोगस आहे. ऊन पडत नाही पाहू शकता. असं एकदम असं झाकळलेलं वातावरण नाही का 3-4 दिवसापासून. तर मित्रांनो 5:15 वाजली आणि आपण इकडं मकाचा वारा वगैरे तोडून आणलाय तिथून नाही का. बघू आता माणसं किती वेळ लावते ते. जेण्या व्हायचं होतं तिकडं. इकडे भुसकाती साला ट्रॅक्टरच्या कामासाठी एवढ्या गायत आणला. हे काम म्हणजे काही जरूरत पडली नाही का. ट्रॅक्टरची गरज भासली नाही. दार म्हणजे दारच. और बाजीला माणसात आले. तर चला मित्रांनो आता माणसांना सोडवायला जायला लागेल. म्हणजे दुकानपर्यंत. तिथून पप्पा घेऊन जातील नाही का. तर मित्रांनो निघालोय गावाच्या दिशेने. माणसं वगैरे गाडीत बसलेत. इकडून पप्पा पत्रा पण घेऊन येतील. तो साधा रोटरचा. मित्रांनो काय आता काय म्हणावा. काही ना काही दुखणं चालूच राहतं. मला नाही बरं का ट्रॅक्टरला. आता म्हटलो सकाळी ड्रायव्हर वगैरे पडतं नाही का. मस्त पैकी शेड मध्ये लावून देऊ. तुम्हीच बघा आता. मी काहीच म्हणतच नाही. काय विषय झाला असं ट्रॅक्टर चालू नाही होते. बरं येत असं फर्स्ट टाइम होतोय माझ्याबरोबर. कारण की म्हणजे काही सर्किट कळना ना मला. काय यार असं नाही व्हायला पाहिजे माहिती का. पाना लावून ट्राय करू का. पाना लावून ट्राय करतो. मला काही खरं नाही भाऊ. डायरेक्ट म्हणजे रिस्पॉन्सच नाही काही. न्यूट्रल आहे ना. नाही तर काय याची गडबड नाही. खेळ जमत येऊ काहीतरी ना. मला जुगाड करायला लागेल नाही का. असा काहीतरी धागे दोरे लावून धरू का थोडा वेळ. पार्किंग लाईट पण चालू नाही. बिना स्विचची पार्किंग लाईट आहे आपली. म्हणजे चावीची गरज नाही लागत पार्किंग लाईटला. ते पहा ना कळाला काय हिशोब आहे. बॅटरीच काहीतरी लूज कॉन्टॅक्ट दिसतंय मला. काय रे भाऊ बॅटरीचे काय म्हणते कंटेनरच म्हणतोय मी. कंटेनरच आलं ते कपलर फुलजा सिमसिम. आईला कुठं घोडं नडलंय काय माहिती. आला ना भाई. आला बॅटरी काय शॉर्ट था गाइस. ये अपनी लाइटिंग चालू है गाइस. और हेडलाइट बंद हो चुकी है गाइस. हेडलाइट बंद झाली रे खरं. हा भाऊ काय खरं नाही यार. काय झाला हेडलाइटचं पाहू नंतर. आधी चालू झालं हे महत्वाचं. बॅटरीचा जो मायनस पॉईंट होता ना तोच थोडा ढिल्ला होईल आता.
हेडलाईट चालू आहे इथं दाखवतं, पुढं काही चालत नाही राव. एवढं आहे भाऊ, बाहेर कुठं गेलं का असं ट्रॅक्टर घेऊन नजर लागते राव, नजर लागते. कोई गाल नहीं, चलेगा. गुड नाईट, टेक केअर और ऐसे नजरों से दूर ही रहना मेरी जान. ठीक आहे. एक आपण हे पाहिलं होतं, रील पाहिली होती नाही का, पंजाबी लोक आहे ना, समजा अशी काही त्यांची वस्तू रिपर, हार्वेस्टर, ट्रॅक्टर असं काही बंद वगैरे म्हणजे काय अडचण जर आली ना, ते काय करते माहितीये का, अशी चप्पल घेते रील मध्ये पाहिले बरं का, आणि 5 का किती दिवस आपटत नाही का खाली जमिनीवर, आणि अशी उलटी तुम्हाला करून दाखवतो डायरेक्ट. नाही तुम्ही ये बा, ओके. अशी उलटी पडली का ती नजर लागेल राहती, आणि अशी परत असं आपटायचं आणि ती परत अशीच फेकायची, आणि सरळ पडली का नजर निघाली. असं रील मध्ये बघितले बरं का, तसंच लक्षात आलं माझ्या नजरेवरून. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. बाकी भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.